श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे 26 नोव्हेंबर. तर या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं. तर ह्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अंशातून जन्म झाला असं म्हटलं जातं. तर ही जी एकादशी तिथी आहे, तर या एकादशी तिथीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवनातील सुख शांती समृद्धी ही येते आणि त्याचबरोबर संतती प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर पहा, ही एकादशी तिथी जी आहे तर हिचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, ही तिथी कधी चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे, त्याचबरोबर याचं महत्त्व काय आहे आणि ही एकादशी जी आहे तर या दिवशी आपल्याला सकाळीच असा हा एक दिवा लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तसेच हा दिवा तुम्ही सकाळीच तुमच्या घरामध्ये जर लावला तर तुमचा कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल. तुमच्या पैशांच्या सर्व अडीअडचणी दूर होतील. तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. ही एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेतून बाहेर आल्यानंतरची पहिलीच एकादशी मानली जाते आणि ह्या जागृत अवस्थेमध्ये भगवान विष्णू हा सृष्टीचा कारभार हा स्वतःच्या हातामध्ये घेत असतात. जो दिवस आहे तर तो देवी एकादशीच्या उत्पत्ती संदर्भात जोडला गेलेला आहे. पहा, भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचे जे काही मित्र आहेत सुदामा यांनी स्वतः हे उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं होतं. ह्या उत्पत्ती एकादशीचं व्रत केल्यामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न देखील त्यांना प्राप्त झाले. या एकादशीचं व्रत हे सर्व उत्तम एकादशींपैकीच एक मानलं जातं. तर पहा, या एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. सर्वात अगोदर दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं अर्पण करावी. पिवळा नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर त्यांची विधिवत पंचोपचार पूजा करून घ्यावी. त्याचबरोबर विष्णूंना नैवेद्य दाखवताना तुम्हाला त्यामध्ये तुळशीपत्राचा वापर हा अवश्य करायचा आहे. ज्याप्रमाणे देव उठणी एकादशीला महत्त्व दिलं जातं, त्याचप्रमाणे उत्पत्ती एकादशी जी आहे तर तिला सुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं. पहा, हा एकादशीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. त्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर याचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला 12 वाजायच्या अगोदरच लावायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पण आपण पूजा अर्चा करतो त्यावेळेस सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करत असतो, दिव्याची पूजा करतो आणि त्यानंतरच बाकीचे सर्व पूजा आपण करत असतो. तर दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक, त्याचबरोबर ज्ञानाचं प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. दिवा हा सकारात्मकता निर्माण करण्याचा आणि दारिद्र्य दूर करण्याचा खूप मोठं साधक मानलं जातं. तुमच्या घरामध्ये येणाऱ्या अडीअडचणी संकट दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घरामधील दारिद्र्य, त्याचबरोबर पैशांच्या अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी असा हा एक दिवा तुम्हाला उद्या 12च्या आत तुमच्या घरामध्ये नक्कीच लावायचा आहे.
तर पहा, हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला गव्हाचं थोडंसं कणिक मळायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे. तर हा हळद घालून कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. हा कणकेचा तुम्हाला 9 मुखी दिवा बनवायचा आहे. म्हणजेच त्या कणकेला तुम्हाला 9 वाती लावता येतील अशा पद्धतीने 9 मुख तुम्हाला त्याचे तयार करायचे आहेत. यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 9 वाती लावायच्या आहेत. त्या 2 वातींची एक वात करून अशा 9 वाती तुम्हाला लावायच्या आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे. आता तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं. स्वास्तिकला हळदी कुंकू वाहायचं. त्याच्या 2 साईडच्या रेषा द्यायच्या. मध्ये थोडेसे जे 4 बिंदू आहेत ते द्यायचे. त्यानंतर त्यावरती एक मूठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे. तर हा दिवा त्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती हे ओवाळून घ्यायचं आहे. हा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये जो देवांचा दिवा आहे तो अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. आता ते पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला हे पठण करणं शक्य नसेल, वाचता येत नसेल तर तुम्ही हे श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी, शत्रू त्रास दूर होण्यासाठी, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना ही तुम्हाला करायची आहे. दिवा तुमच्या घरामध्ये लावल्याने सकारात्मक लहरी घरामध्ये वाढतात आणि तुमच्या पैशासंबंधित ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातात. त्यानंतर हा दिवा सकाळीच तुम्ही लावणार आहात. मग तुम्ही हा दिवा संध्याकाळी काय करायचा, तर हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि एका मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. जेणेकरून तिथे येणारे कीटक, मुंग्या असतील तर ते दिवा खाऊन घेतील. अशा पद्धतीने तुम्हाला त्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. पिंपळ वृक्षाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. त्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहे. हे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे. अशा पद्धतीने पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील वास करते आणि माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते. पहा, अशा पद्धतीने हे जे 2 उपाय आहेत तर ते तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवशी करायचे आहेत. हे 2 उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.